नमस्कार. या नवीन व्हिडिओमधून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे CTET 2020 च्या तयारीसाठी मराठी या विषयाचे अध्यापनशास्त्र म्हणजे पेडागॉजीवर आधारित महत्त्वाचे 15 प्रश्न एकदम जे काही 15 प्रश्न आहेत ते नवीन आहेत, फ्रेश आहेत. सर्व प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासह या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि त्याच्यानंतर जर या आधीचे व्हिडिओज तुम्ही पाहिलेले नसतील तर त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा आपल्या चॅनलवरती एक प्लेलिस्ट उपलब्ध असेल CTET 2020 या नावाने. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला या व्हिडिओची लिंक मिळून जाईल. त्याच्यानंतर बरेच विद्यार्थी विचारत आहेत की CTET 2020 ची एक्झामिनेशन कधी होईल, जी पोस्टपोन झालेली आहे. परंतु या ठिकाणी आता एक्झामिनेशन कधी होईल हे कोणत्याही प्रकारे आपल्याला सांगता येणार नाही. कारण कोविड-19 जी काही परिस्थिती आहे, सिच्युएशन आहे ती अजूनच बिघडत चाललेली असल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली होती. ज्यावेळेस कोविड-19 ची परिस्थिती नियंत्रणामध्ये येईल त्याच वेळी जी परीक्षा आहे ती होईल आणि त्या संदर्भामध्ये नोटिफिकेशन वेबसाईटला उपलब्ध असेल. त्यावेळेस आपण चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जी अपडेट असेल परीक्षेची ती पोहोचू. परंतु त्याच्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या आपल्याकडे भरपूर वेळ असल्याने आपण मराठी असेल, त्याच्यानंतर पर्यावरण किंवा चाइल्ड डेव्हलपमेंट या संदर्भातील जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते पाहूया. त्यांची उत्तरे कशा प्रकारे सोडवायचे, समजून प्रश्न कशा प्रकारे घ्यायचे, तर यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडवण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे एका मार्काने जे काही पासिंग आहे तर ते हुकत किंवा ते पास होऊ शकत नाहीत. त्याच्यानंतर त्यांना परत परीक्षा द्यावी लागते. त्याच्यामुळे एक मार्क्स या ठिकाणी एक प्रश्न खूप महत्त्वाचा असल्यामुळे प्रत्येक प्रश्न या ठिकाणी पाहायचा आहे. जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या प्रकारचा अभ्यास आहे तो होऊ शकतो. तर आज या ठिकाणी आपण मराठी अध्यापन क्षेत्राचा भाग 6वा म्हणजे 6वा व्हिडिओ आहे. त्याचे जे काही सर्व प्रश्न आहेत पेडागॉजीवर आधारित 15 प्रश्न हे आपण फ्रेश नवीन काढलेले आहेत. तर या ठिकाणी जर तुम्ही CTETच्या तयारीसाठी, शिक्षक भरतीविषयी अपडेटसाठी किंवा महाटेट किंवा TETच्या अभ्यासासाठी तयारीसाठी हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल हा चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर पुढे येणारे बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तर लगेच सुरू करूया. पहिला प्रश्न आहे की भाषा स्वतः. तर भाषा स्वतः काय आहे? एक जटिल आव्हान आहे, केवळ एक विषय आहे, संप्रेषणाचे एकमेव साधन आहे की एक पद्धतशीर प्रणाली आहे? तर काय आहे भाषा स्वतः काय आहे? तर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण काही दिवसामध्ये एक लाईव्ह सेशन सुरू करूया. एक रात्री ज्यावेळेस नेटचा स्पीड चांगला असेल त्याच्या वेळेस आपल्याला लाईव्ह जे काही सेशन आहे ते घेता येईल. कारण जर नेटचं स्पीड चांगल्या प्रकारे नसेल तर तुमच्यापर्यंत जो व्हिडिओ आहे किंवा लाईव्ह सेशन आहे तर तो व्यवस्थित पोहोचणार नाही. त्याच्यामुळे आपण एक रात्रीचा टायमिंग ज्यावेळेस नेट स्पीड चांगला असेल तेव्हा तुमच्यापर्यंत टाइम टेबल पोहोचू आणि त्यावेळेस आपण लाईव्ह सेशन सुरू करूया. तर त्या ठिकाणी भाषा स्वतः ही एक पद्धतशीर आणि क्रमबद्ध अशी एक व्यवस्था असते किंवा प्रणाली असते. त्याच्यामध्ये आपण व्याकरणाच्या नियमाने त्या भाषेचा अभ्यास करतो आणि त्याच्यामुळे भाषा कशा प्रकारे वापरायची हे आपल्याला समजत असतं. म्हणजेच भाषा ही एक पद्धतशीर क्रमबद्ध अशी प्रणाली आहे, व्यवस्था आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा दुसरा आहे, भाषेच्या वर्गात एक शिक्षक मुलाकडून काय अपेक्षा करतात? तर हा एक प्रश्न मी आपल्या चॅनलवरती पोस्टमध्ये टाकलेला होता. याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी चुकीचं उत्तर दिलेलं आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. तर प्रश्न वाचन करून तो प्रश्न समजून घ्यायचा आहे. प्रश्न तुम्हाला या ठिकाणी जर समजला तर तुमचा 90% जे काही उत्तर आहे ते बरोबरच येत असतं. त्याच्यामुळे प्रश्न समजून घेऊन त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर या ठिकाणी भाषेच्या वर्गात एक शिक्षक मुलाकडून काय अपेक्षा करतात अशा प्रकारचे प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल. मुलांनी प्रश्नांची साच्यातली उत्तरे देऊ नयेत. तर ही अपेक्षा एक भाषा शिक्षक म्हणून आपण मुलांकडून करू शकतो. कारण या ठिकाणी पहिला पर्याय बघा की मुलांनी आपली मातृभाषा अजिबात वापरू नये. तर हा पर्याय चुकीचा आहे. अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. मुलांनी त्यांच्या मातृभाषेतून जरी बोललं तरी आपल्याला त्याची उत्तरे किंवा त्यांच्या शंकांचं निरसन करावं लागणार आहे अशी अपेक्षा आपली असेल. म्हणजेच हा पर्याय या ठिकाणी चुकीचा असेल की मातृभाषेचा वापर करू नये. त्याच्यानंतर मुलांनी प्रश्नांची साच्यातली उत्तरे द्यावीत. तर साच्यातली म्हणजे एक ठराविक पद्धत
म्हणजे मुलांनी स्वतःच्या भाषेतून स्वतःचं जे काही मत आहे ते वगळता जे काही साच्यातली ठराविक उत्तरे असतात तर तीच उत्तरे देणं म्हणजे साच्यातली उत्तरे. तर अशी अपेक्षा आपण कधीही करू शकत नाही की एक ठराविक साच्यातली उत्तरे द्यावीत. म्हणजे हा जो काही पर्याय आहे तो सुद्धा चुकीचा आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे उत्तर दिलेलं आहे. तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की साच्यातली उत्तरे आपण विद्यार्थ्यांकडून कधीही अपेक्षित करू शकत नाही. त्याच्यानंतर फक्त संस्कृत भाषेतच उत्तरे द्यावीत. म्हणजे या ठिकाणी फक्त एकाच भाषेचा प्रयोग करायचा का, तर हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे. म्हणजे या ठिकाणी मुलांनी जी उत्तरे द्यायची आहे ती साच्यातली उत्तर त्यांनी देऊ नयेत. त्यांनी त्यांचं जे काही मत आहे ते प्रकट करावं, त्यांच्या स्वतःच्या भाषेत उत्तर द्यावं. तर ही आपली एक अपेक्षा असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे बरोबर उत्तर दिलेलं आहे, त्यांचं अभिनंदन. प्रश्न तिसरा आहे, मुले आसपासच्या वातावरणातून स्वतः भाषा शिकतात. आपले जे काही परिसर असतो त्या परिसरामधून आसपासच्या वातावरणामधून विद्यार्थी भाषा ग्रहण करतात किंवा शिकत असतात. तर याचा अर्थ यापैकी काय आहे? ज्यावेळेस मुले आसपासच्या किंवा घरातील वातावरणामधून भाषा स्वतः शिकत असतात तर याचा अर्थ म्हणजे की मुलांना समृद्ध असं भाषिक वातावरण आपण उपलब्ध करून दिलं पाहिजे. जर त्यांना तशा प्रकारचं वातावरण उपलब्ध करून दिलं तर विद्यार्थी स्वतः भाषा शिकतात. याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या भाषा प्रगतीमध्ये किंवा विद्यार्थी जी काही भाषा शिकतात ग्रहण करतात त्याच्यामध्ये नक्कीच फरक पडणार आहे. म्हणून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ऐकण्यासाठी लिसनिंग करण्यासाठी जे काही वातावरण असेल चांगल्या प्रकारचं वातावरण समृद्ध असं भाषिक वातावरण उपलब्ध करून दिलं तर विद्यार्थी लवकरच भाषा शिकतील. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी याचा अर्थ आहे. प्रश्न पुढचा आहे 4. मुलांच्या भाषेशी संबंधित प्रगतीच्या नोंदी ठेवणे टिंबटिंबने शक्य आहे. तर मुलांच्या भाषेशी संबंधित जे काही प्रगती असते त्या प्रगतीच्या आपल्याला नोंदी ठेवायच्या आहेत. तर हे कशाने शक्य होईल? पोर्टफोलिओ, उत्तर पुस्तके, लेखी परीक्षा, श्रुत लेखन. तर आपण विद्यार्थ्यांच्या ज्या काही प्रगतीच्या नोंदी असतात, प्रत्येक विषयाच्या प्रगतीच्या नोंदी असतील किंवा भाषेशी संबंधित प्रगतीच्या नोंदी असतील तर त्या आपण पोर्टफोलिओ तर याच्यामध्ये ठेवत असतो. आणि याच्यामुळे आपल्याला वर्षभरातील विद्यार्थी जी काही प्रगती करतात त्यांच्यामध्ये वर्तनामध्ये जे बदल वगैरे घडून येतात तर त्याच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला पोर्टफोलिओद्वारे उपलब्ध होत असते. म्हणजे प्रगतीच्या नोंदी आपण पोर्टफोलिओ याच्यामध्ये ठेवत असतो, याने शक्य होतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल. त्याच्यानंतर प्रश्न 5वा, पेपर्स आणि मासिके भाषा शिकण्यात. तर पेपर्स असतात, वर्तमानपत्रे आणि मासिके असतील तर यांचा भाषा शिकण्यामध्ये काय होतं किंवा याचा उपयोग काय? भाषा शिकण्यात त्रुटी वाढवतात का? मोठ्याने वाचनाची ती वस्तू आहे. त्याच्यानंतर फक्त साधक आहे ते बाधक आहे. तर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे. तर त्याच्यामुळे भाषा शिकण्यामध्ये त्रुटी वाढतात का? तर असं होत नाही. तर त्याच्यामुळे काहीतरी फायदाच होतो. त्रुटी कधीही येत नाहीत मासिक किंवा पेपर्स वाचल्यामुळे. तर मोठ्यांनी वाचनाची वस्तू आहे तर फक्त पेपर्स आणि मासिके हे मोठ्यांनीच वाचावीत असं काही नियम नाही. ते लहान मुलं सुद्धा वाचू शकतात. हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे. ते बाधक आहेत म्हणजे अडथळा आणतात का? हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे. तर या ठिकाणी ते साधक आहेत. म्हणजे भाषा शिकण्यामध्ये जर पेपर्स, वर्तमानपत्रे, त्याच्यानंतर मासिके विद्यार्थ्यांना वाचायला दिली तर त्यांचा शब्दसंग्रह वाढणार आहे. त्याच्यामुळे भाषा शिकण्यामुळे जी काही मासिके आणि पेपर्स असतात तर ते साधक असतात, त्याच्यामुळे फायदाच होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 पेपर्स आणि मासिके ही भाषा शिकण्यात साधक आहेत. प्रश्न 6वा, मुलांच्या भाषेचे मूल्यांकन करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे. विद्यार्थ्याच्या भाषेचं मूल्यांकन करायचं आहे आणि ते मूल्यांकन करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग कोणता आहे? तर प्रश्नांची उत्तर देणे हा आहे का? प्रश्न विचारणे आणि त्याच्यानंतर वाचन सामग्रीवरती प्रतिक्रिया देणे, श्रुतलेखन की लेखी परीक्षा. तर भाषेचं मूल्यांकन करायचं असेल, विद्यार्थ्यांना भाषा किती प्रकारे समजली, त्यांचा विकास कशा प्रकारे झाला तर हे समजून घ्यायचं असेल तर ते मूल्यांकन करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग यापैकी कोणता असेल? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर यासाठी आपण विद्यार्थ्यांना जर प्रश्न विचारले, पूर्वज्ञानावरती आधारित प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांवरती विद्यार्थ्यांची जे काही ते वाचन केलेलं असेल किंवा त्यांचा काही पूर्वानुभव असेल त्याच्यावरती प्रतिक्रिया देत असेल, स्वतःचं मत ते व्यक्त होत असतील किंवा स्वतःचं मत ते मांडत असतील तर या ठिकाणी जे काही भाषेचं विकास आहे किंवा भाषा त्याला कितीपर्यंत आकलन झाला आहे तर याचं मूल्यांकन करता येणार आहे. म्हणजेच भाषेचं मूल्यांकन करण्याचा हा सर्वात असा प्रभावी मार्ग आहे. पर्याय क्रमांक 2.
प्रश्न 7वा आहे पहा, भाषा ग्रहणात महत्वपूर्ण आहे. तर पहा भाषा ग्रहण म्हणजे भाषा शिकणे. तर पहा भाषा ग्रहणात महत्वपूर्ण खालीलपैकी काय आहे? पर्याय पहिला आहे पहा, भाषेचे विविध रूपात वापर करणे, भाषेचे व्याकरण, पाठ्यपुस्तकी, भाषा शिक्षक. भाषा ग्रहणात यापैकी काय महत्वपूर्ण आहे? तर पहा भाषा ग्रहणात किंवा भाषा शिकण्यामध्ये भाषा विविध रूपामध्ये कोणकोणत्या रूपामध्ये कोणकोणत्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे जर ती भाषा आपल्याला वापरता आली, त्या भाषेचा वेगवेगळ्या रूपामध्ये यूज करता आला, तर भाषा ग्रहणात ही जी काय बाब आहे ती महत्वपूर्ण ठरते. म्हणजेच भाषा ग्रहणात भाषेचा विविध रूपात वापर करता आला पाहिजे आणि विविध रूपात वापर करणे तर हीच एक महत्वपूर्ण अशी बाब आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे पहा, भाषा शिक्षणाचे पुढीलपैकी कोणते उद्दिष्ट आहे? तर पहा भाषा शिक्षणाचं उद्दिष्ट खालीलपैकी कोणतं आहे? भाषा शिकताना त्रुटी टाळणे, भाषा जवळून आणि सौंदर्याने समजून घेण्याच्या क्षमतेत प्रोत्साहित करणे, भाषेचे व्याकरण शिकण्यावर जोर देणे की वैयक्तिक अनुभवांवर आधारित भाषेचा सृजनशील उपयोग करणे. तर यापैकी भाषा शिक्षणाचं पुढीलपैकी कोणतं एक उद्दिष्ट आहे? तर या प्रश्नाचं पहा अचूक उत्तर येणार आहे पहा पर्याय क्रमांक 4 की वैयक्तिक अनुभवांवर आधारित भाषेचा सृजनशील असा उपयोग करता आला पाहिजे, प्रयोग करता आला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस पहा भाषेचं आपण शिक्षण घेऊ, त्या शिक्षणामधून काही वैयक्तिक अनुभव आले असतील विद्यार्थ्यांना, तर त्या वैयक्तिक अनुभवांचा उपयोग करून त्याच्यावर आधारित भाषेचा सृजनशील वेगळा एक नवीन असा प्रयोग किंवा उपयोग करता आला पाहिजे. तर हे एक महत्वाचं असं उद्दिष्ट या भाषा शिक्षणाचं आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. त्याच्यानंतर प्रश्न 9 आहे. या ठिकाणी प्रश्न विचारणे, अभिप्राय देणे आणि चर्चेत भाग घेणे तसेच वर्णन करणे. तर हे काय आहे? भाषा आकलनाच्या फक्त पद्धती आहेत का? भाषेचे अध्ययन, अध्यापन आणि मूल्यांकन पद्धती आहेत का? अध्यापन केवळ पद्धत आहे अध्यापनाची ही केवळ एक साहित्यिक उपक्रम आहे? म्हणजे पहा प्रश्न विचारणे, अभिप्राय देणे, चर्चेत भाग घेणे आणि वर्णन करणे तर हे काय आहे? तर पहा याचं उत्तर येणार आहे पहा प्रश्न विचारणे, अभिप्राय देणे, चर्चेत भाग घेणे आणि वर्णन करणे. तर हे एक भाषेची अध्ययन, अध्यापन आणि मूल्यांकन करण्याची एक पद्धत आहे. म्हणजे पहा प्रश्न विचारून आपण विद्यार्थ्यांचे काय अध्ययन आहे ते घडून आणू शकतो, त्यांना अध्यापन करू शकतो. त्याच्यानंतर अभिप्राय देणे म्हणजे विद्यार्थ्यांना एखाद्या गोष्टी बाबतीत बोलतं करणं, चर्चेत भाग घ्यायला लावणे आणि वर्णन करणं, एखाद्या गोष्टीचा वर्णन करायला विद्यार्थ्यांना लावलं तर ही एक अध्ययन अध्यापन पद्धती सुद्धा आहे. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे प्रश्न विचारून आपण अभिप्राय घेऊन चर्चेत भाग घ्यायला लावून आणि एखाद्या गोष्टीचं वर्णन करायला लावून आपण मूल्यांकन सुद्धा त्यांच्याकडून करून घेऊ शकतो. त्यांचं मूल्यांकन आपल्याला करता येतं. म्हणजे हे भाषेचे अध्ययन, अध्यापन आणि मूल्यांकन पद्धती आहे. अशा प्रकारे पहा याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल. त्याच्यानंतर प्रश्न 10 आहे, बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक वर्गात. बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक वर्ग आहे. तर त्याच्यामध्ये आपण मुलांच्या मातृभाषेचा योग्य आदर, त्या भाषेला मातृभाषेला स्थान देऊन प्रमाणित भाषेचाही परिचय करून दिला पाहिजे का? त्याच्यानंतर पहा मुलांना फक्त प्रमाणित भाषेच्या वापरासाठी आपण पुरस्कृत केलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे का? मुलांची मातृभाषा नेहमीच वापरली पाहिजे का? मुलांच्या मातृभाषेचा वापर करण्यास मनाई केली पाहिजे. तर यापैकी आपण एक बहुसांस्कृतिक आणि बहुभाषिक वर्गामध्ये काय केलं पाहिजे? तर पहा या ठिकाणी एक पॉझिटिव्ह असं उत्तर द्यायचं आहे. आपण बहुभाषिक जे काही सर्व विद्यार्थी असतील, बहुसांस्कृतिक वेगवेगळ्या संस्कृती विद्यार्थी असतील, त्यांच्या भावना समजून घ्यायच्या आहेत आणि त्यांच्या बाजूने जे उत्तर आहे ते द्यायचं आहे. जर असा विचार केला तरच तुमचं उत्तर अशा प्रश्नांमध्ये बरोबर येणार आहे. तर पहा बहुभाषिक असतील तर त्यांच्या ज्या काही मातृभाषा असतील, प्रत्येक विद्यार्थ्याची मातृभाषा वेगळी असू शकते, तर त्या मातृभाषेचा योग्य असा आदर केला पाहिजे. ज्यावेळेस एखाद्या प्रश्नाचं उत्तर देत असतील विद्यार्थी, आपल्याशी संवाद साधत असतील, त्यावेळेस ते विद्यार्थी त्यांच्या मातृभाषेतून बोलणार आहेत, आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे. आपण त्यावेळेस असं म्हणायचं नाही की तू फक्त प्रमाणित भाषेचा वापर कर, असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजेच त्यांच्या मातृभाषेचा योग्य असा आदर, त्याला सन्मान केला पाहिजे. त्याच्यानंतर त्याला एक योग्य असं त्या भाषेला स्थान दिलं पाहिजे आणि प्रमाणित भाषा
भाषेचा सुद्धा आपण विद्यार्थ्यांना परिचय करून द्यायचा आहे, म्हणजे त्यांची मातृभाषा स्वीकारायची आहे, त्याला स्थान द्यायचं आहे आणि त्याच्याबरोबरच आपल्याला जे काही टार्गेट आहे, जे लक्ष्य भाषा आपली प्रमाणित भाषा असेल तर त्या भाषेचा सुद्धा आपण विद्यार्थ्यांना ओळख किंवा परिचय करून द्यायचे आहे, त्याच्यामध्ये शब्द विद्यार्थ्यांना कशा प्रकारे बोलायचे आहेत हे सांगायचं आहे. तरच या ठिकाणी बहुभाषिक आणि बहुसंस्कृतिक वर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण त्यांच्या मातृभाषा स्वीकार करून चांगल्या प्रकारे त्यांना आपण एक मान सन्मान देऊ शकतो. म्हणजेच याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे येणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न 11 आहे की भाषेच्या व्याकरणाचे आकलन समजून घेण्यासाठी. आता भाषेच्या व्याकरणाचं आकलन विद्यार्थ्यांना भाषेचं व्याकरण किती समजलं हे समजून घेण्यासाठी यापैकी काय करायचं आहे, तर आपण फक्त लघुत्तरी प्रश्नांद्वारे ते तपासलं पाहिजे का, दीर्घोत्तरी प्रश्नांद्वारे ते तपासलं पाहिजे की संदर्भपूर्वक प्रश्नांद्वारे ते तपासलं पाहिजे की फक्त वस्तुनिष्ठ प्रश्नांद्वारे ते तपासलं पाहिजे. तर प्रश्न या ठिकाणी आहे की भाषेचं आपल्याला व्याकरण आता समजून घ्यायचं आहे, विद्यार्थ्यांना व्याकरण समजलं आहे किंवा नाही तर हे समजून घ्यायचं आहे, तर ते आपण कशा प्रकारे तपासू शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 की संदर्भपूर्वक प्रश्नांद्वारे ते तपासले पाहिजे. म्हणजे संदर्भासही स्पष्टीकरण द्या किंवा हा व्याकरणाचा नियम या वाक्यामध्ये ह्या शब्दासाठी कशा प्रकारे लागू होतो. तर अशा प्रकारे जर संदर्भपूर्वक प्रश्न विद्यार्थ्यांना जर विचारले तर त्याच्यामध्ये कशा प्रकारे व्याकरणचे नियम वापरले आहेत किंवा कोणत्या नियमाने तो शब्द त्या ठिकाणी आलेला आहे, तर याची उत्तरे विद्यार्थी चांगल्या प्रकारे देऊ शकतील आणि याच्यामधूनच या संदर्भपूर्वक प्रश्नांद्वारेच आपल्याला भाषेचे व्याकरण जे काय आकलन आहे ते कशा प्रकारे झालेलं आहे ते हे समजून चांगल्या प्रकारे घेता येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 ही संदर्भपूर्वक प्रश्नांद्वारेच आपण भाषेच्या व्याकरणाचे आकलन चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. प्रश्न त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे प्रश्न 12वा की मुलांच्या तोंडी भाषेचे निरंतर मूल्यांकन करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे. मुलांच्या तोंडी भाषेचं किंवा मौखिक भाषा असेल त्या भाषेचं निरंतर असं मूल्यांकन करायचं आहे. त्यासाठीचा उत्तम मार्ग खालीलपैकी कोणता. शब्द शिकवणे, प्रश्नांची उत्तरे विचारणे, वेगवेगळ्या संदर्भात संभाषण करणे की ऐकलेले पुन्हा बोलण्यास सांगणे. तर तोंडी भाषा आहे तर त्याचं सतत निरंतर आपल्याला मूल्यांकन करायचं असेल म्हणजे ठराविक वेळेत आपण ते मूल्यांकन करायचं नाही तर त्यांच्या नकळत करायचं आहे. ज्यावेळेस विद्यार्थी बोलत असतील त्यावेळेस आपल्याला ते सतत त्यांचं मूल्यांकन करायचं आहे. यासाठी आपल्याला वेगवेगळ्या संदर्भामध्ये त्यांचं संभाषण करून घ्यायचं आहे, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संदर्भात बोलायला लावायचं आहे आणि त्याच्यामधून आपण विद्यार्थ्यांच्या तोंडी भाषेचं निरंतर जे काही मूल्यांकन आहे ते करू शकतो. म्हणजेच या ठिकाणी हा एक उत्तम असा मार्ग आहे. प्रश्न पुढचा आहे 13वा भाषेमध्ये निरंतर व सर्वसमावेशक मूल्यांकन करण्याचा उद्देश आहे. तर भाषेचं निरंतर सतत आणि सर्वसमावेशक असं मूल्यांकन करण्याचा खालीलपैकी कोणता उद्देश असेल. तर त्रुटींशिवाय शब्दलेखन क्षमतेचं मूल्यांकन करणे. तर त्रुटींशिवाय म्हणजे कोणत्याही चुकांशिवाय शब्दलेखन क्षमतेचं मूल्यांकन करणे हा एक उद्देश आहे का. भाषेच्या व्याकरणाचे फक्त मूल्यांकन करणे हाच उद्देश आहे का. भाषा तोंडी आणि लिखित स्वरूपात वापरण्याच्या क्षमतेचं मूल्यांकन करणे हा एक उद्देश आहे का की वाचून समजून घेण्याच्या क्षमता मूल्यांकन करणे तर हे आहे का. तर निरंतर आणि सर्वसमावेशक असं मूल्यांकन करण्याचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे. तर याचं उत्तर येईल भाषा तोंडी आणि लिखित स्वरूपात वापरण्याच्या क्षमतेचं मूल्यांकन करणे. विद्यार्थ्यांना तोंडी भाषा त्याच्यानंतर लिखित स्वरूपामध्ये भाषा आणि त्या क्षमता चांगल्या प्रकारे वापरता येतात का तर त्या क्षमतेचं जे काही मूल्यांकन आहे तर तो करण्याचा उद्देश हा भाषामध्ये निरंतर आणि सर्वसमावेशक मूल्यांकनाचा असतो. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे 14वा भाषा वर्गात विविध दृकश्राव्य साधनाचा वापर करण्याचा हेतू नाही. तर दृकश्राव्य साधनांचा वापर करण्याचा खालीलपैकी कोणता एक हेतू नाही. तर वर्गात आधुनिक तंत्रज्ञान आणणे. तर हा हेतू आहे. तर वर्गामध्ये एक आधुनिक तंत्रज्ञान आणायचं असेल तर आपल्याला दृकश्राव्य साधनांचा वापर करावा लागतो म्हणजे हा एक हेतू आहेच. त्याच्यानंतर सर्व प्रकारच्या मुलांच्या गरजा लक्षात घेणे. तर प्रत्येक विद्यार्थ्याचं जे काही समजून घेण्याची क्षमता असते ते प्रत्येक साधनामधून वेगवेगळे असू शकते. काही विद्यार्थ्यांना ऐकण्यामधून समजतं, काही विद्यार्थ्यांना शिक्षकांनी सांगितलेलं समजतं, काही विद्यार्थ्यांना टीव्ही मध्ये किंवा कम्प्युटरमध्ये आपण जे काही व्हिडिओ वगैरे सांगतो दृकश्राव्य साधने असतात त्याच्यामधून समजतं. म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन आपण दृकश्राव्य साधनाचा वापर करू शकतो किंवा करायचा आहे हा एक हेतू याचा आहे. त्याच्यानंतर शिक्षण अध्यापन प्रक्रिया स्वारस्य
स्वारस्यपूर्ण बनवणे म्हणजे रुचिपूर्ण बनवणे, विद्यार्थ्यांना एक मनोरंजक अशी पद्धती वाटली पाहिजे, तरच विद्यार्थी चांगल्या प्रकारे शिकू शकतील, त्या ठिकाणी शाळेमध्ये बसतील, तासाला बसतील. तर हा सुद्धा या ठिकाणी याचा हेतू आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी शाळा प्रमुखांच्या सूचनांचे पालन म्हणजे शाळा प्रमुखांनी किंवा मुख्याध्यापकांनी सांगितलं म्हणूनच या ठिकाणी दृकश्राव्य साधनाचा वापर करायचा का, तर हा एक हेतू या दृकश्राव्य साधनाचा निश्चितच नाही. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न 15वा आणि शेवटचा आहे की पाठ्यपुस्तकाची भाषा. जी पाठ्यपुस्तकाची भाषा आहे ती कशा प्रकारची असावी असा प्रश्न आहे. तर विद्यार्थ्यांच्या घर आणि समाजाच्या भाषेशी मिळती जुळती असावी, सुसंगत असणे आवश्यक आहे, प्रबळ असणे आवश्यक आहे की जास्तीत जास्त कठीण शब्दांनी ती समृद्ध असावी. तर पाठ्यपुस्तक कोणत्याही भाषेचं पाठ्यपुस्तक असेल त्याची भाषा यापैकी कोणती असावी, कशा प्रकारची असावी. तर या ठिकाणी याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 की विद्यार्थ्यांच्या घराचा परिसर असेल किंवा समाज असेल त्या समाजामधून प्रत्येक विद्यार्थी जी भाषा आहे ती शिकत असतो आणि त्याला ते समजत असते, कारण तो जन्मल्यापासून जी काही भाषा आहे ती भाषा ऐकत आलेला असतो. जर पाठ्यपुस्तकातील भाषा तर घर आणि समाजाच्या भाषेची मिळती जुळती नसेल तर त्याला भाषा समजण्यामध्ये किंवा शिकण्यामध्ये जी अडचण आहे ती येणार आहे. आणि जर अशा प्रकारची भाषा असेल तर भाषा शिकण्यामध्ये तो विद्यार्थी लगेचच जो काही स्वारस्य आहे तो घेणार आहे, तो लगेच ऍक्सेप्ट करणार आहे. म्हणजेच पाठ्यपुस्तकाची भाषा ही विद्यार्थ्यांच्या घर आणि समाजाच्या भाषेशी एक मिळती जुळती असली पाहिजे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी भाषा अध्यापनाचे मराठी भाषा अध्यापनाचे म्हणजे पॅडागॉजीचे एक 15 प्रश्न या ठिकाणी स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत. तर प्रत्येक प्रश्न या ठिकाणी स्पष्ट करून मी दिलेला आहे. तर प्रत्येक प्रश्न तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा आहे. तर अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला सीटीटी मध्ये विचारले जातात. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.